मित्रं तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रं तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। करुणी जतन कोणा कामा आले धन ऐसे जाणता जाणता कारे होतोसे नेणता। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं धन गोळा करायचं आहे, जे धन आपल्याला शेवटच्या वेळेला कामा येईल। बरं का, आयुष्यभर आपण कुठली धन गोळा करायची जी धन आपल्याला शेवटच्या वेळेला कामा येईल, कुठल्या प्रकारची संपत्ती आपण जतन करायची, कुठल्या प्रकारची धन आपण जतन करायची। या ठिकाणी कार्य करत असताना जे घरदार, जे मुलं बाल, जी बायको पोरा, जे मित्र, जे आपतेष्ट, जे सोयरे, हे सगळे आपले म्हणून आपण समजत असतो, हे सगळे माझे म्हणून आपण समजत असतो। पण हे सगळे कुठपर्यंत आपले आहेत आणि शेवटी पांडुरंग परमात्म्याशिवाय आपलं कोणीही नाही, पांडुरंग परमात्म्याशिवाय आपल्याला कोणीही सोडविणारा नाही, अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारची ओळख करून देणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, करुणी जतन कोणा कामा आले धन ऐसे जाणता जाणता कारे होतोसे नेणता। ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नडगाव भटपाडा गावातील आणि हे पाटील परिवार, या पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी चंद्रभागा जेठू पाटील आईसाहेबांचं 21 जानेवारी रोजी दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये, अतिशय गरिबी अवस्थेमध्ये आई साहेबांनी आपल्या जीवनाचा प्रवास केला, आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केलं आणि या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या मुलाबालांचा सांभाळ केला, आपला संसार सांभाळला, त्या मुलाबालांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी भगवंताच्या कृपेने जे दिवस आले, भगवंताच्या कृपेने जे काही प्राप्त झालं त्यात समाधान मानून आणि आपल्या जीवनाचा प्रवास कशा प्रकारे सुखकर होईल यासाठी प्रयत्न केले। खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना मनुष्य 3 गुणात्मक कार्य करत असतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण। या 3 गुणांपैकी एक गुणाचा आधार घेऊन मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो। कशाप्रमाणे वागावे, कशाप्रमाणे जगावं हे ज्याला कळलं त्याचं आयुष्य सुंदर होतंय, त्याचं जीवन सुंदर होतंय। आणि म्हणून
या ठिकाणी प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला जाणं ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे जाण्याचं. बरं का? प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. यायची पण वेळ प्रत्येकाची वेगळी आहे, जायची वेळ प्रत्येकाची वेगळी आहे. येण्याचं निमित्त प्रत्येकाचं वेगळं आहे, जाण्याचंही कारण निमित्त प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. कोणी आजारी होऊन जगाचा निरोप घेतात, कोणी अल्पशा आजाराने निधन घेतात, निरोप घेतात. काहींचं अपघाताने निधन होत आहे, की नाही? काही माऊली बोलता बोलता आपल्याशी सहज अगदी बोललं, बाता सांगून गेलं काय, घरी गेलं काय आणि त्याचा निरोप आपल्याला आला काय, आहे की नाही? म्हणजे मनुष्याचा देह म्हणजे जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड्याप्रमाणे सांगितलेला आहे की नाही? कधी निर्माण होईल आणि कधी फुटेल सांगू शकत नाही, अशा प्रकारे आज आपलं जीवन झालेलं आहे. निमित्त जरी वेगवेगळं असलं तरी जाणं हे प्रत्येकाला आढळलं आहे. जाणं हे प्रत्येकाला, म्हणजे मृत्यू हा सत्य आहे. मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही, मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. जाणं प्रत्येकाला आहे. काहींचा मृत्यू असा आहे नको नको म्हणता आलेला आहे की नाही? नकोसा वाटत होता पण आला, नाही म्हटलं तरी घेऊन गेला. आणि काहींची अगोदरच तयारी, पूर्ववत तयारी, बरं का, पूर्ववत तयारी. कधी जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आता ही पूर्ववत तयारी कोणाची असते माहितीये का? एखाद्याला बाजाराला गेल्यानंतर ज्याचा बाजार पूर्ण झालेला आहे तो बसची वाट बघत असतो, बरोबर आहे की नाही? एखादा शहापूरला गेलेला आहे काहीतरी आणण्यासाठी, काहीतरी बाजार करण्यासाठी, ज्याचा बाजार पूर्ण झालेला आहे ना तो बस स्टँडला येऊन आपल्या बसची वाट बघत असतो. काही असे असतात की बस आली, अगदी सुटायची वेळ झाली तरी त्यांचा बाजार काही संपत नाही. मग त्यांना असं वाटतंय अजून थोडी लेट झाली असती, बस अजून उशीर आली असती, बरं झालं असतं. या ठिकाणी या जीवनामध्ये कार्य करत असताना, या आयुष्याचा बाजार करत असताना माणसाची परिस्थिती अशी पाहिजे, माणसाने अशा स्थितीने कार्य केलं पाहिजे. जे साठवायचं आहे, जे गोळा करायचे, जे जतन करायचं आहे ते सगळं साठवून झालं पाहिजे, बरं का? कोणत्याही वेळेला कधी बस आली की बस मध्ये जाऊन मला परतीचा प्रवास करता आला पाहिजे. आणि ज्यांनी याप्रमाणे कार्य केलं ना त्यांचा मृत्यू सुद्धा सोहळा झालेला आहे, त्यांचं मरण पण मामूली सोहळा झालेला आहे त्यांचा, आहे की नाही? ज्यांनी ह्या जीवनाचा विचार केला नाही, ज्यांनी आयुष्याचा विचार केला नाही, आपण कशासाठी आलेलो, काय करायचंय, कुठे जायचंय, आपल्याला काय साध्य करायचं आहे हे ज्यांना कळलं नाही, ज्यांनी याचा विचार केला नाही, त्यांना मिळालेलं आयुष्य सुद्धा कमी पडलेलं आहे, त्यांना मिळालेलं जीवन सुद्धा कमी पडलेलं आहे. आणि मरताना सुद्धा ते जगण्याची अपेक्षा करतच मेले. अजून 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 मला नातवाचं लग्न पाहायचं होतं, मला अजून पंतव पाहायचे होते, अजून मला बरंच काही करायचं होतं, असं समजून मग त्या ठिकाणी त्यांनी तो मृत्यू, त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जे गर्भवास माणसाला नको आहे, ज्या गर्भवासामध्ये नको त्या प्रकारच्या वेदना आहेत, नको त्या प्रकारचा त्रास आहे, नको त्या प्रकारचं दुःख आहे, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ज्या गर्भवासामध्ये दुःख आहे, ज्या गर्भवासामध्ये त्रास आहे, जे गर्भवास माणसाला नकोसा वाटतोय, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. परत यायची अपेक्षा करतात का? अरे देवा, ज्या ज्या वेळेला मी येईन त्या त्या वेळेला जर तुझा संग मला होत असेल, तुझा परमार्थ, तुझी भक्ती जर माझ्याकडून घडत असेल ना, तर गर्भवासाचा हे दुःख मी किती वेळा सहन करायला तयार आहे की नाही? भगवंता, देवा, पांडुरंग, परमात्म्या, तुझा परमार्थ जर माझ्याकडून घडत असेल, तुझी भक्ती जर माझ्याकडून घडत असेल, भगवंता तुझं नामस्मरण जर माझ्याकडून घडत असेल,
तर या गर्भवासाचं दुःख मी कितीही वेळा सहन करायला तयार आहे. एक माणूस असा रस्त्यात चालला होता. रस्त्यात जाता जाता त्याच्या पाठीत येऊन काहीतरी पडलं जोरात धपकन असं. त्याला दगड जाणवला. बरं का, त्याला काय जाणवला? दगड जाणवला. आणि दगड जाणवल्यामुळे त्याला खूप दुःख वाटलं. खूप दुःख वाटलं. कोणी मारला, का मारला, कशासाठी मारला, मागे बघेपर्यंत आणि ते काय आहे हे पाहेपर्यंत, हे दिशेपर्यंत, याची त्याला जाणीव होईपर्यंत त्याला खूप दुःख वाटलं. त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार आले. माझं तर कोणाशी वैर नाहीये, मी कोणाला वाईट बोललेलं नाहीये, मी माझ्या रस्त्याने चाललेलो आहे, मग तरी सुद्धा मला दगड मारणारा कोण आहे? एवढ्या जोरात लागलं म्हणजे तो दगड तरी कसा असेल? आणि हे पाहायला ज्या वेळेला त्याने मागे बघितलं त्यावेळेला दगड नव्हता, सोन्याचा घोडा होता. सांगा आता त्याला दुःख झालं असेल का सुख वाटलं असेल? सोन्याचा घोडा बघितल्यानंतर दुःख वाटलं असेल का सुख वाटलं असेल? याच्या आधी त्याला एकच मारला तरी त्रास झाला, पण आता मात्र तो विचार करायला लागला अजून 4-5 आले तरी पण मी सहन करायला तयार आहे. समजतंय? तसे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा तुमचं स्तवन जर आमच्याकडून होत असेल ना, तर हा एकच गर्भवास काय, आम्ही अनेक गर्भवास सहन करायला तयार आहेत. काय अनेक वेळा आम्ही हे दुःख सहन करायला तयार आहे. फक्त तुमचं स्तवन आमच्याकडून झालं पाहिजे, तुमचं नामस्मरण आमच्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एक ओळख करून देत असताना संत म्हणतात, दादा रे, मृत्यू हा सर्वांना आहे, पण तुमचा आमचा मृत्यू सुद्धा जर एक सोहळा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी ज्याप्रमाणे एखादी महिला माहेरी गेल्यानंतर ती माहेरी गेल्यापासून प्रत्येक वेळेला एक स्मरणात ठेवत असते, एक विचार करत असते की माझ्याकडे फक्त 4 दिवस आहेत, मला सोमवारी माहेरी सोडलेली आहे, शुक्रवारी मला घ्यायला येणार आहेत, आहे की नाही? 4-5 दिवस फक्त माझ्याकडे आहेत. या 4-5 दिवसामध्ये मला सगळं करायचं आहे. काय? पापड करायचे, खारोड्या करायचे, मिरवणी करायचे, त्याच्यानंतर अजून काय, मावशीकडे जायचंय, गावातल्या आत्याला भेट द्यायचंय. हे सगळे विचार करून ते एक दिवस पूर्ण जे काय असेल ते करत असते. आणि तिला माहितीये शुक्रवारी मला ते घ्यायला येणार आहेत. गुरुवारी सगळं पॅक करून भरून व्यवस्थितरित्या तयारीत असते, आता येऊ दे आले तरी, आहे की नाही? शुक्रवारी जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येऊ द्या, माझी सगळी बॅग तयार आहे. जिने सगळी व्यवस्था केलेली आहे ना, ती पतीची वाट बघत असते. पण शुक्रवार पर्यंत फक्त जिने नसतं इकडे तिकडे फिरायचंच काम केलंय, काय करण्यासाठी आलोय हा विचारच नाहीये. आणि गुरुवारच्या वेळेला ज्या वेळेला तिला संध्याकाळी आठवण येते, अरे मला हे करायचं होतं, ते करायचं होतं, मग त्यावेळेला शुक्रवारी जायच्या दिवशी जेव्हा ते सगळं काही करायला घेते त्यावेळेला मात्र तिला स्वतः फोन करावा लागतोय की ते, किंवा त्याचा फोन आला तर सांगावा लागतो की आज नाही आलं तर बरं होईल, उद्या परवा या. बरं, आपलं ते ऐकतील उद्या परवा या, पण हा नाही ऐकणार. यमाचे किंकर मारिती सोडित. यम ऐकेल आपलं? नातवाचं लग्न आहे, पत्रिका वाटलेल्या आहेत, बस्ता बांधलेला आहे, बेंजोवाले बघितलेले आहेत, मंडपवाले बघितलेले आहेत, सगळ्या नातेवाईकांना पत्रिका गेलेली आणि म्हातारा आजारी आहे. आता त्या यमाला पत्रिका देऊन चालेल का? बाबा आमचं लग्न आहे जरा घरी, आमचं म्हातारा आता जायच्या बेतात आहे, पण जरा थोडे दिवस थांबा. काय ते ऐकतील आपला? तुम्ही शुक्रवारच्या ऐवजी शनिवारी रविवारी या, येतील ते. यम नाही. तसं आम्हाला जायचं आहे हे सत्य आहे, एवढा विश्वास आहे ना सगळ्यांचा. आपल्याला मृत्यू आहे हा विश्वास सगळ्यांचा आहे ना आपला. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. कितीही मोठा माणूस असला तरी मृत्यू हा प्रत्येकाला आहेच आहे. कितीही पैशावाला माणूस असला तरी मृत्यू हा प्रत्येकाला आहेच आहे. कोणी कोणाचं आयुष्य विकत घेऊ शकत नाही. कोणीच कोणाचं आयुष्य विकत घेऊ शकत. आणि कदाचित ते जर ठेवलं असतं, बरं का, आयुष्य विकत घ्यायचं जर ठेवलं असतं तर मी म्हणतोय की गरीब जगले नसते आणि श्रीमंत मेले नसते. काय त्यांनी गरीबाचं आयुष्य खरेदी केलं असतं, त्याला सांगितलं असतं, अरे
असं जगून तुला काय फायदा? हे पैसे घे, तुझे राहिलेले मुलं बाळ मजा करतील, तुझं आयुष्य मला दे. एक वेळ एकमेकाची इंद्रिय आपण एकमेकाला देऊ शकतो, पण इंद्रिय मिळाल्यानंतर, इंद्रिय जोडल्यानंतर आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाहीये, हे सांगू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने स्मरणात ठेवायचं आहे की मला एक दिवस जायचं आहे. स्मरणात ठेवा, जायचंय मला एक दिवस. तो दिवस कोणाला माहितीये बरं इथे असलेल्यांपैकी? जन्मतारीख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जन्मतारीख माहिती आहे तुम्हाला? इथे बसलेल्या 80% लोकांना खरी जन्मतारीख माहिती असेल, बरोबर आहे की नाही? मी कुठल्या दिवशी जन्माला आलेलो आहे, 80% लोकांना जन्मतारीख माहिती असेल, पण 8% लोकांना सुद्धा मृत्यूची तारीख माहिती नाहीये. आहे माहिती कोणाला? मृत्यूची तारीख माहिती आहे कोणाला? मी कुठल्या दिवशी जाणार आहे ते? हा, पण साधू पुरुष जर असेल, सत्पुरुष जर असेल, देवाशी एकरूप जर झाला असेल, तर असं म्हणतात 6 महिने आधी त्याला कळतंय मी कधी जाणार आहे. बरं का? 6 महिने आधी त्याला कळतंय मी कधी जाणार आहे. कोण? साधू पुरुष जर असेल, सत्पुरुष जर असेल, देवाशी एकरूप झालेला मनुष्य जर असेल, तर त्याला किती महिने आधी कळतंय? 6 महिने आधी कळतंय. शास्त्रात मांडलेलं आहे, बरं का? शास्त्रात मांडलेलं आहे. राजा जन्मजय आणि वंशपायन यांचा संवाद चालू होता माऊली. जन्मजय राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू होता. त्यावेळेला जन्मजय राजा वंशपायनला विचारतोय, वंशपायन, असं म्हणतात की साधू पुरुषांना काही काळ आधी मृत्यू कळतो, सत्पुरुषांना काही काळ आधी मृत्यू कळतो, मग तो ठरवायचा कसा, ओळखायचा कसा, जाणायचा कसा? त्यावेळेला वंशपायनने सांगितलं, राजा, आपण रस्त्यामध्ये चाललेलो आहेत, पूर्वेकडे सूर्य उगवलेला आहे, आपण पूर्वेच्या दिशेने चाललेलो आहे, म्हणजे आपली सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला पडायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपण पूर्वेकडे जर चाललेलो आहोत, पूर्वेच्या दिशेला जर सूर्य उगवलेला आहे, उगवत्या सूर्याच्या दिशेने जर आपण चाललेलो आहोत, तर आपली सावली पश्चिमेला पडली पाहिजे. ती पश्चिमेला न पडता जर दक्षिणेला पडली तर आपण समजायचं 6 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. बरं का? फक्त ऐकून घ्या तुम्ही, सावली बघू नका, कारण आपला विषय चाललेला नाही. हा विषय चाललाय कोणाचा? साधू पुरुषांचा, सत्पुरुषांचा विषय चाललाय. आपण जरी स्वतःला साधू म्हणत असलो तरी आपण साधू लय लांबचे आहेत. कसे ते बघू आपण, हाय बराच वेळ आहे आपल्याला, बरं का? त्याच्यानंतर मग आपण आंघोळीला गेलेलो आहोत, बरं का? आणि पाणी घेतोय अंगावर, पण दोन्ही खांदे भिजत नाही आणि छाती भिजत नाही, समजाचा 3 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. तपासू नका, फक्त ऐकून घ्या. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या नदीवर जातोय त्यावेळेला नदीच्या पात्रामध्ये बघितल्यानंतर आपलं प्रतिबिंब दिसतंय माऊली. नदीवर गेल्यानंतर नदीच्या पात्रात बघितल्यानंतर आपलं प्रतिबिंब दिसतंय ना, फक्त माणूस उलटा दिसतो एवढाच, बरोबर की नाही बाबा? धडापर्यंत दिसतंय पण डोकं दिसत नाही, समजाचा 1 महिन्यावर मृत्यू आला, बरं का? किती? 1 महिन्यावर. त्याच्यानंतर आपल्या कानामध्ये आपण बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो, समजतंय ना? आपण कानामध्ये बोट घातली, अशी घट्ट बोट घातल्यानंतर बघा आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो. ज्या दिवशी आपला नाद आपल्याला ऐकायला येणार नाही, समजाचा 9 दिवसावर मृत्यू आलेला आहे. किती? 9 दिवसावर मृत्यू आलेला आहे. आपण ज्या वेळेला डोळे चोळतोय असे, आणि डोळे चोळल्यानंतर ज्या वेळेला आकाशामध्ये चक्र चक्र दिसतात, त्या आकाशामध्ये चक्र चक्र दिसायची ज्या दिवशी बंद होतील, समजायचा 7 दिवसावर मृत्यू आलेला आहे. डोळ्याच्या भोवया ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी समजायचा 5 दिवसावर मृत्यू आलेला आहे. आणि नासागरीचे आग्र न देखता नैनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. नाकाचा सेंडा आपल्याला दिसतोय बघा, दोन्ही डोळ्याने आपल्याला नाकाचा सेंडा दिसतोय. आता मी बघत नाही, कारण मी बघायला गेलो तर माझे डोळे फिरतील, बरोबर आहे की नाही? ज्याचा त्यांनी सेंडा बघायला गेल्यानंतर डोळे असे वेगळे होतात.
पण नाकाचा शेंडा ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी म्हणावं रामकृष्ण हरी, म्हणजे त्या दिवशी आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा असं समजायला हरकत नाही. आता माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही त्या सूर्याकडे बघू नका, तुम्ही चक्र बघू नका, तुम्ही कानात बोट घालून बघू नका, तुम्ही ते खांदे सुके आहेत की ओळे ते बघू नका, तुम्ही नदीवर जाऊन प्रतिबिंब बघू नका, तुम्ही नासागरीचं आग्र सुद्धा बघू नका, बरं का, नाकाचं शेंड सुद्धा बघू नका. फक्त एवढं स्मरणात ठेवा की मला जायचं आहे. समजतंय ना? काय करा, फक्त एवढं स्मरणात ठेवा की मला जायचं आहे. जायचं आहे ना, जायची व्यवस्था सगळ्यांची असते ना, सगळ्यांची व्यवस्था आहे की नाही जाण्याची. एखाद्या वेळी एखाद्याची राहण्याची व्यवस्था जरी नसेल तरी जाण्याची व्यवस्था आहेच आहे. काय बाबा, भाड्याने राहणाऱ्या माणसालाही स्मशानात नेलं जातंय. राहायची व्यवस्था नाहीये पण जायची व्यवस्था आहे की नाही. तुमच्या गावात अनेक प्रकारची माणसं राहत असतील, अनेक आडनावाची माणसं राहत असतील. भटपाड्यामध्ये किती साधारणतः घर आहेत? अंदाजे 50 घर आहेत. म्हणजे एक छोटासा गावच आहे समजा, आमच्या हलपेक्षा मोठा गाव आहे, म्हणजे 50 घरं म्हणजे. वेगवेगळ्या आडनावाची माणसं असतील, सगळी एकाच आडनावाची नसतील. विचाराच्या जाती वेगवेगळ्या असतील, विचाराच्या कर्माच्या जाती, प्रत्येकाच्या राहण्याच्या जाती वेगवेगळ्या असतील, राहण्याची पद्धत वेगवेगळी असेल. काय, काळी माणसं असतील, गोरी माणसं असतील, सुशिक्षित असतील, अशिक्षित असतील, बरोबर आहे का? शिकलेले, काही न शिकलेले, काही ज्ञानी, काही अज्ञानी. मी बोलतो ते बरोबर आहे ना बाबा? श्रीमंत असतील, काही गरीब असतील, बरोबर आहे का? मग साधारणतः स्मशानभूमी तुमच्या गावामध्ये 4-5 तरी असतील. काय, किती आहेत? एकच आहे ना. म्हणजे काली मिली तरी तिथंच, गोरी मिली तरी तिथंच, गरीब मिली तरी तिथंच, श्रीमंती मिली तरी तिथंच, काय अशिक्षित मिली तरी तिथंच, सुशिक्षित मिली तरी तिथंच, ज्ञानी मिली तरी तिथंच, आणि अज्ञानी मिली तरी तिथंच. मग अंतरात्मा असताना जो अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये असतो तो कसला बरं? जो अभिमान असतो ना आपल्या अंतःकरणामध्ये, जोपर्यंत अंतरात्मा आहे, अंतरात्मा निघून गेल्यानंतर सगळ्यांची जागा एकच आहे, स्मशानभूमी. बरोबर आहे की नाही? मग अंतरात्मा असताना आम्ही जो म्हणतोय मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे, माझ्या पुढे बसायची त्याची लायकी काही म्हणतात, काही पात्रता म्हणतात. अरे एकदा अंतरात्मा निघून गेला ना की सगळ्यांची लायकी एकच होऊन जाते. सगळ्यांना मांजरपाठच ना. काय, गरीब असो वा श्रीमंत असो, सगळ्यांना मांजरपाठच आहे. आणि विशेष म्हणजे श्रीमंताच्याही मांजरपाठाला खिसा नाही आणि गरीबाच्याही मांजरपटाला खिसा नाही, दोघांच्याही मांजरपटाला खिसा नाही. मग आम्ही जो अभिमान करतोय, अहंकार करतोय, मी गोरी आहे, ती काळी आहे, मी सुंदर आहे, मी रूपवान आहे, ती कुरूप आहे, हे सगळ्या गोष्टी कुठपर्यंत आहेत बरं? कोणामुळे आहेत, कुठपर्यंत हे सगळं आम्ही करू शकतो? आणि म्हणून संतांना जो मृत्यू आपलासा वाटला, आनंद वाटला, मृत्यू म्हणजे आम्ही वैकुंठीचे वासी आलो ह्याचे कारण असे, आम्ही जातो आमच्या गाव, आमचा राम राम घ्यावा. सगळ्यांचा निरोप घेतला, आनंदाने, अगदी आनंदाने गेले. सदैव वैकुंठाला जगद्गुरु तुकाराम महाराज गेले. म्हणजे आपला मृत्यू ही सोहळा होईल. पण कधी, ज्या वेळेला आम्ही कशासाठी या ठिकाणी आलो हे स्मरणात ठेवून कार्य करू ना, त्यावेळेला नक्कीच आमचा देह जरी गेला असेल, आमचा देह कशाही पद्धतीने गेला असेल, कुठेही गेला असेल, कोल्या कुत्र्याने जरी या देहाला खाल्ला असेल ना, तरी देह, अंतरात्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा अंतरात्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतं. देव आहे तोपर्यंत आम्ही काय करतो हे महत्वाचं आहे. देव गेल्यानंतर आम्ही काय केलं, या देहाचं काय झालं. जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. कारण देव गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा देव साक्षीला असताना त्या देहाने काय कर्म केली, कसं जगला, कसं वागला, याला महत्व आहे. आणि आमच्या जगण्या वागण्यालाच परमार्थ म्हणतात माऊली. आमच्या जगण्या वागण्यालाच भक्ती म्हणतात माऊली. आमचं किती ज्ञान आहे त्याच्यावर परमार्थ अवलंबून नाही. आमच्याकडे किती पांडित्य आहे त्याच्यावर परमार्थ अवलंबून नाहीये. माझं किती पाठांतर आहे, माझ्या किती ओव्या पाठ आहेत, माझे किती अभंग पाठ आहेत, मी किती ग्रंथ वाचलेत,
याच्यावर आमचं परमार्थ, याच्यावर आमची भक्ती आधारित नाहीये. मी किती ग्रंथ वाचल्यानंतर मी किती वाचलोय याच्यावर परमार्थ आणि भक्ती अवलंबून आहे. मी वेद वाचता वाचता मला समोरच्याच्या वेदना वाचता येतात का याच्यावर आमचा परमार्थ अवलंबून आहे. आणि म्हणून मृत्यू सुद्धा सोहळा होऊन जाईल ज्या दिवशी आम्ही वर्तमान कालामध्ये जगत असताना भविष्याचा विचार करू. काय आम्हाला सुख मिळावं म्हणून आम्ही सगळेजण धडपडत असतोय. असा एकही माणूस तुम्हाला सुखूनही सापडणार नाही की तो देवाच्याकडे गेलाय, देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला दुःख दे. आहे कोणी? दुःख व्हावं म्हणून परमार्थ करतोय, दुःख व्हावं म्हणून संसार करतोय, दुःख व्हावं म्हणून प्रपंच करतोय असं कोण आहे? प्रापंचिक मनुष्य सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतोय, संसारिक मनुष्य सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतोय आणि परमार्थिक माणसं सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतात. एखाद्या लहान मुलाला बोलता पण येत नाही ना, अशा मुलाला ज्या वेळेला त्याची आजी देवळात घेऊन जाते ना, देवाच्या पुढं त्याला डोका टेकायला लावते आणि मग सांगते, बाबा बाळा बाप्पाकडे माग, बाप्पा सुख दे. सुखाची व्याख्या काय तेही त्याला माहित नाही अजून, सुख कशाला म्हणतात तेही त्याला माहिती नाहीये. पण त्याला एकदा डोकं टेकायला लावलं की देवाकडे काय सांगते माहितीये, माझ्या बाळाला सुख दे. सुखासाठीच आम्ही सगळं काही करत असतोय. पण सुख मिळावं म्हणून जी साधनं आम्ही जवळ केलेली आहेत, जी साधनं आम्ही आपलीशी केलेली आहेत, ती साधनं सुख देणारी नाही आहेत का? म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात, करुणी जतन कोणा कामा आले धन. आहे की नाही? ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेण. काय जतन करतोय आपण बघा ना. अहो साधं उदाहरण आहे, आपण शेतकरी माणसं आहेत, आपली लागवडी शेती, आपली मालकी आहे नाही का, मालकी असते ना आपली ती झाडांची नाही का. तुम्ही सांगा ना, त्या झाड झुडा असलेल्या मालकीमध्ये ज्या वेळेला जाता तुम्ही, कोणत्या झाडांचं तुम्ही निरीक्षण करता बरं? कोणत्या झाडांकडे तुम्ही प्रेमाने पाहता, आनंदाने पाहता? त्या झाडांकडे बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होतो. सागांकडे, माझ्या मालकीत 15 साग झालं, मस्त झालं, भारी झालं, एक नंबर झालं, बाबा खरे का खोट आहे? सागांकडे बघून आम्हाला आनंद वाटतो, सागांची आम्ही स्तुती करत असतो, आम्ही अभिमानातून सांगत असतो माझ्या मालकीमध्ये 15 साग आहेत, 20 साग आहेत, कोण बोलतो 50 साग आहेत, अशा प्रकारचे आहेत. काय कधीतरी एखाद्या कोपऱ्यात असलेल्या त्या बांबूंच्या कलकटीकडे बघून पण नमस्कार करा, कारण शेवटच्या वेळेला साग नाही बांबू कामाला येतात. काय खरंय का खोटं आहे? खरंय. म्हणून कधीतरी त्या बांबूंकडे पण निरीक्षण केलं पाहिजे, कधीतरी हात जोडले पाहिजे. शहापूरला गेल्यानंतर आपल्या बरोबर मित्र असेल तर आपण अभिमानात सांगतो, हे सोनार माझ्या ओळखीचा आहे. आमच्या गावातल्या कित्येक लोकांना इथून उधार माझ्या नावावर सोना घेऊन दिलाय, माझ्या ओळखीवर. घरचा संबंध आहेत आपलं. दादा सोनाराशी संबंध असू दे, पण एखाद्या कुंभाराशी पण संबंध ठेव, कारण मडका सोन्याचा नाही मातीचा लागणार आहे. ज्या गोष्टींचा कधी आम्ही विचारही करत नाही, खरंय की खोट आहे? की नाही? ज्या गोष्टींचा कधी आम्ही विचारही करत नाही त्या गोष्टी आमच्या उपयोगी आहेत. म्हणजे आम्ही बंडलच्या बंडल सांभाळत असतो, पण संत म्हणतात दादा ह्या बंडलच्या बंडल सांभाळता सांभाळता कधीतरी चिल्लरवर पण प्रेम कर, कारण जाताना गेल्यावर नोट नाही चिटकवत, ठोकळा चिटकवतात. बरोबर आहे की नाही? ती चिल्लर कोणाकडून तरी मग घ्यावी लागते आपल्याला. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही विचार केला पाहिजे आम्हाला काय जतन करायचं आहे. आमचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाहीये. समजतंय ना तुम्हाला? जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही. आणि जर आमच्या हातात असतं जन्म कुठे व्हावा तर आम्ही देवाकडे कुठे जन्म मागितला असता सांगा बरं. माळे माऊलींना माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या चांगल्या शुभ कार्यासाठी जाता, असा मोठा मंडप भरलेला असतो, सगळ्या महिला सगळे पुरुष असे सगळे असतात,
तुम्ही कोणत्या महिलेकडे एकटक लावून पाहता बरं? पक्का सोना असेल त्या महिलेकडे, जिच्या गळ्यात अशी मोठा पट्टा असेल ना, तिच्याकडे आपण एकटक लावून पाहतो. खरं आहे की खोटं आहे? मग तिच्याकडे नुसतं पाहतो का काही कल्पना पण करतो? आपल्या मनात काही विचार पण येतो त्या टायमाला? तो येणारा विचार तुम्ही सांगणार नाही मला माहिती आहे, पण तुम्ही प्रामाणिक आहात. कमीत कमी तेवढं तरी सांगितलं की जिच्या गळ्यात सोनं आहे तिच्याकडे आम्ही पाहतोय. बरोबर आहे की नाही माऊली? आम्ही सुद्धा कुठेतरी प्रवास करत असताना एखादा मस्त असा आलिशान बंगला बघितला, 4-5 गाड्या त्याच्या पुढे बघितल्या, काय माऊली, बरीच अशी धनसंपत्ती बघितली की आम्हाला सुद्धा असं वाटतं, अरे या घरी जर जन्माला आलो असतो ना तर अजून परमार्थ केला असता. देव बोलतो तिथं जर आला असता तर लय कुठले कुठे गेला असतास तू. परमार्थ लांब गेला, परमार्थ लांब गेला. कदाचित तुला संध्याकाळी उतरून आणावं लागला असता. कोण म्हणतोय देव लगेच तिथेच आम्हाला जाणीव करून देतो बरं का. कुठे जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, बरोबर आहे. पण जिथे जन्म झालेला आहे ते आपल्या हक्काची जागा आहे, ते कुटुंब आपलं आहे, ते समाज आपला आहे, ते घर आपलं आहे. कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्माला आलेलो आहोत त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे मात्र आमच्या हातात. ज्या घरात आम्ही जन्माला आलेलो आहोत ना त्या घराचं काय करायचं हे आमच्या हातात आहे. महत्वाचा विषय असा आहे की जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यू तरी, मृत्यू आमच्या हातात नाहीये. मधला काळ ज्याला म्हणतात, मधला वेळ ज्याला म्हणतात, मधलं आयुष्य ज्याला म्हणतात, मधलं जीवन ज्याला म्हणतात, ते जीवन आमच्या हातात आहे. ते जीवन कसं जगावं हे आम्हाला कळलं पाहिजे. त्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. खायचं जर आम्हाला कळतंय, रात्रीचं जर एखाद्या वेळेला आम्हाला एखादी भाजी जर असेल ती जर दिली सकाळी भाकरी खायला, तर पहिले हा वास घेतोय आणि त्याला जर वेगळ्या प्रकारचा गंध येत असेल तर तिला बडबडतोय. तो तुला समजत नाही, उतरलेली भाजी मला दिले, पहिले बघायची तर घरी. उतरलेलं चालत नाही याला. जसं खायचं कळतंय तसं कर्माचं कळू नाही का? जसं खायचं कळतंय तसं कसं वागावं, कसं जगावं हे कळू नाही का माणसाला? एखादा जर वाईट कर्म करत असेल, एखादा जर एखाद्या व्यसनाधीन असेल, एखाद्याला जर एखादा नाद लागला असेल, एखाद्याला जर एखाद्या वासनेअधीन असेल, तर त्याला कळत नाही का मी हे करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? कळत नाही. वाईट असून सुद्धा जर तीच कर्म मनुष्य करत असेल तर सांगा ना, माणसापेक्षा प्राणी बरे ना. एखाद्या वेळी जर एखादा खरडा पुढे जर असेल तर तो बैल खरडा चुकवून बरोबर बरोबर पुढे पुढे जातो, बघितलंय आपण. पण गवारी त्याला वळणारा, त्याला सांभाळणारा जर त्या खरड्यात पडत असेल तर आपण समजा ना, मग जाणता कोण आहे? कोणाला कळतंय? कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही फाट्यानं जाता का? फाट्यानं जाता तुम्ही? जंगलामध्ये, रानामध्ये, मालकीमध्ये फाट्यानं जाता? फाट्यानं गेल्यानंतर एखाद्या झाडावर अशी एक वेल असते बघा ना, तिला त्याच्या शेंगा असतात, काटाकट असतात त्या शेंगाना. काय म्हणतात तिला? कोयलू. बघितले का तुम्ही? कोयलू बघितले? दिसल्या बरोबर लगेच धावत जाताना तुम्ही बऱ्याच दिवसांनी माझी मैत्रीण भेटली का, किती दिवस तुला दौशीत शोधतो तुम्ही, तू भेटलीस नाही मला, लगेच मिठी मारता ना तिला. हा काय? आणि ती जर एप्रिल मे महिन्यात जर पार सुकलेली असेल तर माऊली त्या झाडाजवळ सुद्धा ह्या माऊली जात नाही. त्यांना माहिती वारा आला तरी खाजवील. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला राज्याभिषेक करायचं त्यावेळेला कैकेयीला मंथरा नावाची कोयलू झोंबली. बरोबर आहे की नाही? मंथरा ना, अशा आळी आळीमध्ये मंथरा आहेत, कोयलूचं तानं. माऊली नुसते घरात जर येऊन गेले तरी संध्याकाळी लगेच खाजवा खाजव होते. मग लोक बोलतात या सुना सासवा एकदम चांगल्या प्रकारे राहायच्या, खाजवा खाजवी करायला लागल्या कशा काय? तो कोयलू येऊन गेल्यानंतर तिने ती खाजवा खाजव चालू केली.
मग ज्यांच्यामुळे संघामुळे ज्या आल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण जर बिघडत असेल तर त्यांना आम्ही बसायला जागा द्यावी का, ही बुद्धी आम्हाला नको. ज्यांचा संघ झाल्यानंतर जर आमचं आयुष्य बिघडत असेल, आमचं जीवन बिघडत असेल, त्यांचा संघ आम्ही करावा का, ही बुद्धी आम्हाला नको. हे आम्हाला कळू नाही. खायचं जसं कळतंय तसं वागायचं सुद्धा कळायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना कुठल्या प्रकारची धन गोळा करायची आहे, जी धन जगद्गुरु तुकोबांनी गोळा केली, जी धन माऊली ज्ञानोबांनी गोळा केली, जी धन शांती ब्रह्मनाथ महाराजांनी गोळा केली, संत शिरोमणी गोरोबा काकांनी, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जी धन गोळा केली, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा यांनी जी धन गोळा केली, जे जतन केलं, ते आम्हाला सुद्धा जतन करायचंय. ते विचार, ती कर्म, तो परमार्थ आणि ती भक्ती आम्हाला जतन करायची. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. त्यासाठी त्यांनी जे कार्य केलं ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आता ते कार्य जर आमच्याकडून घडलं पाहिजे, घडावं असं वाटत असेल तर साधं आणि सोपं आहे एकदम. माऊली एकदम साधं सोपं आहे. जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 हजार अभंगाची गाथा लिहिली. आपल्याला गाथा लिहायची गरज नाही, कारण तेवढी आपल्याकडे बुद्धी पण नाही आणि तेवढा वेळही नाही आपल्याला. मी तर म्हणतोय, कारण आम्ही गुंतलेली माणसं आहेत. आम्हाला शेती सांभाळायची, आम्हाला घरदार सांभाळायचं, आम्हाला मुलांचं पालन पोषण करायचं, आम्हाला आई वडिलांचं पालन पोषण करायचंय, आम्हाला बाईकडे पाहायचंय, आम्हाला घराकडे पाहायचंय, आम्हाला संसाराकडे पाहायचंय. या सगळ्या गोष्टी सांभाळून आम्हाला परमार्थ करायचा आहे. माऊली ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. वय वर्ष 60 होऊन जर आमच्या हाताला अजून ती ज्ञानेश्वरी लागली नसेल माऊली, तर आमच्यासारखे अभागी आम्हीच. आमच्यासारखे अभागी आम्हीच. आम्हाला ग्रंथांची रचना करायची गरज नाही, आम्हाला अभंगांची रचना करायची गरज नाहीये. जे अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेले आहेत ना, जे ग्रंथ संतांनी आम्हाला जे वाङ्मय दिलेलं आहे ना, फक्त त्यांचा अभ्यास करून आम्ही कसं जगावं आणि कसं वागावं याचा विचार केला पाहिजे. बस आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. वर्तमान काळात जर मी चांगली कर्म करतोय, वर्तमान काळात जर मी व्यवस्थितरित्या जगतोय, तर भविष्य काळ माझा उत्तम असणार आहे. तुम्ही आता जे खाणार ना, काळांतराने त्याचेच ढेकर तुम्हाला येणार. बरोबर आहे की नाही? जे खाणार त्याचेच ढेकर कालांतराने येणार. जी कर्म तुम्ही आता करणार तेच तुम्हाला नंतर भोगायचं येणार, तेच तुम्हाला नंतर पाहायचं येणार. अलग लक्षात? ज्या पद्धतीची कर्म तुम्ही करणार ना, तीच कर्म तुम्हाला पुढे पाहायला येणार. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पाप कर्म जर घडली तर आपल्यालाच भोगावी लागणार आहेत, आणि पुण्य कर्म जर घडली तर त्याचं सुद्धा फळ पाहायला आपल्यालाच मिळणार आहे. याला वाटेकरी कोणीही नाही. आहे कोणी? काय? एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये त्या राजवाड्यातील एका माणसाला, प्रतिष्ठित माणसाला त्या राजगादीवर बसवण्यात यायचं. बरं का? त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ दिला जायचा. 5 वर्ष त्याने त्या राजगादीवर बसायचं. तो राज्य कारभार सांभाळायचा. राजा म्हणून त्या ठिकाणी कार्य करायचं. 5 वर्ष पूर्ण झाले की त्याला नेऊन अभयारण्यात सोडायचं, जंगलामध्ये सोडून द्यायचं त्याला. समजतंय ना? 5 वर्ष झाल्यानंतर त्याला जंगलामध्ये नेऊन सोडून द्यायचं. जो राजा त्या ठिकाणी बसायचा, ज्याची नेमणूक केली जायची ना, 4.5 वर्षापर्यंत मौज मजा करायचे, आनंदात राहायचे, अगदी मजेमध्ये 4.5 वर्ष. पण 4.5 वर्षानंतर राहिलेली जे काही 6 महिने आहेत, 5 महिने आहेत माऊली, चिंताग्रस्त, चिंता करून करून 4.5 वर्षात जो मास यायचा तो कमी व्हायचा, खंगायचे. बरं का?
विचार काय करायचे, आता 4.5 वर्ष आपण मजा मारले बरोबर आहे, पण आता आपला कार्यकाळ संपत आलेला आहे. एकदा कार्यकाळ संपला का आपल्याला कुठे नेऊन सोडतील? अभयारण्यात नेऊन सोडतील, जंगलात नेऊन सोडतील. आपले हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. आणि ह्या विचाराने आहे की नाही, निर्जीवाला जाळते ती चिता आणि सजीवाला जाळते ती चिंता. ती 6 महिने त्यांना चिंता जाळायची बरं का. चिंता करून करून ते जळून जायचे. 1 राजा झाला, 2 राजा झाला, 3 राजा झाला, असे अनेक राजे झाले, पण एक मात्र ज्या वेळेला त्या राजगादीवर बसला त्या दिवसापासून तर 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत तेवढाच आनंदी, तेवढाच सुखी आणि त्याचप्रमाणे प्रफुल्लित शेवटच्या दिवसापर्यंत. 5 महिने बाकी राहिले, 4 महिने बाकी राहिले. लोक विचार करतायत आतापर्यंत राजे झुरून झुरून मेले इथं नंतर नंतर, आणि हा जसा आहे तसाच, याच्यामध्ये काही परिवर्तनच नाही. जायची वेळ आली, जंगलामध्ये सोडायची वेळ आली, त्यावेळेला त्याच ग्रामस्थ 30 गावातली लोक बोलतायत, राजा आतापर्यंत जेवढे राजे या ठिकाणी बसले ना, अरे चिंता करून करून खंगले रे, चिंता करून करून जितची प्रेता समान झाले. जात नसायचे, आम्ही नेऊन ढकलले त्यांना तिकडे जंगलामध्ये, अभयारण्यामध्ये, पण तुम्ही मात्र जायची वेळ झाली तरी एवढे प्रफुल्लित, तरी एवढे व्यवस्थित, तरी एवढे सुखी समाधानी का? त्यावेळेला राजाने सांगितलं, दादा ज्या दिवसापासून मी ह्या राजगादीवर बसलोय ना, त्या दिवसापासून फक्त एकच काम केला, तुमचा सांभाळ केला, राजवाड्याचा सांभाळ केला, राज्य कारभार व्यवस्थित सांभाळला. पण या ठिकाणी हे राज्य कारभार सांभाळता सांभाळता ज्या ठिकाणी तुम्ही मला आता सोडणार आहेत ना, ह्या राज्यापेक्षा चांगल्या प्रकारचं राज्य मी तिथे निर्माण केलेलं आहे, आणि म्हणून मला चिंता नाहीये, म्हणून मला भीती नाहीये. ज्या मृत्यूला आम्ही घाबरतोय, नुसतं नाव काढलं तरी आमच्या अंगाचा शहारा उभा राहतोय, नुसतं नाव काढलं तरी आमच्या अंगाचा थरकाप उभा राहतोय, त्या मृत्यूला संतांनी जवळ केलं, आपलंसं केलं. नव्हे नव्हे शेवटचा काळ, शेवटची वेळ सुद्धा त्यांच्यासाठी काय झाली? सोहळा झाला. त्याला कारण काय? वर्तमान कालामध्ये कार्य करत असताना कोण आपला आणि कोण परक याचा विचार त्यांनी केला, आणि भविष्य काल कशा प्रकारे उज्ज्वल होईल, भविष्य काळामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे कशा प्रकारे कार्य करता येईल, किंवा भविष्य काळामध्ये आम्हाला चांगली गती कशी मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणून आपण संतांनी ज्या विचारामध्ये कार्य केलं, संत ज्या विचारामध्ये जगले, राहिले, वाढले, कार्य केलं, त्याप्रमाणे आपल्याला करायला हवं. वाल्ल्या कोळीला अनेक भेटले बरं का. वाल्ल्या कोळीला अनेक माणसं भेटली, पण प्रत्येक जण आतापर्यंत जे जे भेटले ना माऊली, ते फक्त आणि फक्त आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते बरं का. आपल्याकडे असलेलं जे द्रव्य आहे ते द्रव्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक भेटले ना, जो भेटायचा तो काय करायचा? आपला जीव वाचवण्यासाठी तडफड करायचा, आपल्याकडे असलेलं द्रव्य वाचवण्यासाठी तडफड करायचा. पण नारदाच्या रूपामध्ये ज्या वेळेला संत भेटले, त्यावेळेला नारदांनी त्याला विचारलं, अरे हे करतोय सगळं बरोबर आहे, पण तू कोणासाठी करतोय, का करतोय? बातांच्यात गुंतवू नका बोलतो मला, तुमच्याकडे जे आहे ते मला द्या. काय बोलतोय वाल्ल्या कोली? तुमच्याकडे जे आहे ते मला द्या. मी या ठिकाणी असं करतोय, आलेल्याला लुबडतोय, जे असेल ते द्रव्य त्याच्याकडून घेतोय आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतोय, त्याच्यावर माझ्या मुलाबालांचा सांभाळ करतोय, त्याच्यावर माझा संसार चालवतोय मी. नारद मुनी भेटले, अरे वाल्या माझ्याकडे आहे ते जर तू घेतलं तर तुझा उद्धार होईल रे. बोलता बोलता विना काढला, त्याच्या गळ्यात द्यायला घेतला, घे माझ्याकडे आहे, घे, हे जर घेतलं तर तुझा उद्धार होईल. काय वाल्यकली बोलतो, याला कोण घेणार आहे बाजारात? काय माऊली खरं की नाही? किती पैसे येतील येऊन याचं? अरे ते बाजूला ठेव, दुसरं काही असेल तर ते. त्यावेळेला नारद मुनी बोलतात, दुसरं आहे ना, घे, उद्धार होईल. नारायण नारायण. हे बोलतो माझ्या संसारात चालणार नाही, या माझ्या पोराबालांना आवडणार नाही, बोलतो माझ्या पोराबालांना आवडेल असं काहीतरी द्या. त्यावेळेला त्याला सांगितलं, दादा ज्यांच्यासाठी हे तू सगळं काही करतोय की नाही, त्यांना जाऊन विचार, हे जे मी पाप कर्म करतोय याला वाटेकरी आहेत का? काय मी गरीबाचा
गरीबाचं शोषण करतोय, मी गरीबाला लुबडतोय, मी पाकिटमार करतोय, शेतकऱ्यांच्या योजना वरच्यावर खातोय, त्यांना कळू सुद्धा देत नाही. माझ्याकडे अधिक द्रव्य कसं येईल याचा फक्त मी विचार करतोय. 7 पिढ्यांना पुरेल एवढं माझ्याकडे आहे. 8व्या पिढीने काय करावं यासाठी मी आता प्रयत्न करतोय. हे सगळं बरोबर आहे दादा, तू करतोय बरोबर आहे, पण अधर्माने आणलेली संपत्ती, अनितीने कमावलेला पैसा कधीच कोणाला सुख देत नाही, हे मात्र निश्चित आहे. तुम्ही अनितीने आणि अधर्माने जर पैसा घरात आणत असाल तर पैशाने तुम्ही पाप घरात आणताय, आणि त्या पापावर जर तुम्ही तुमची संतती पोसत असाल ना तर ती संपत्ती पण तुम्हाला सुख देणार नाही, आणि त्याच्यावर पोचलेली संततीही तुम्हाला सुख देणार नाही. संततीही तुम्हाला सुख देणार नाही. अरे जा विचार, वाटेकरी आहेत का? पळून जायला म्हटलं तुम्ही, बांधून ठेव मला. संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे, पण त्याला हेच माहिती नव्हतं की भेटलेले संत आहेत, माझा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत, मला मिळालेले आहेत, हा विश्वास नव्हता म्हणून बांधून ठेवले. घरी गेला, आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, गोष्टीमध्ये आपण अधिक काळ घ्यायचा नाहीये, पण ज्यावेळेला त्याला कळलं बायकोही मला वाटेकरी नाहीत, मुलं सुद्धा वाटेकरी नाहीत, येऊन साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार घातला नारद मुनींना आणि विचारलं, मला हे काही नको आहे, मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. मी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 7 रांजण भरलेले आहेत, पण बस झाला, आता मात्र मला मुक्त व्हायचं आहे. माणूस आहे, माणूस चुकतो दादा. चुक्या करत 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 मोठा झालेला असतो तो. जाणीव नसते, मार्गदर्शक नसतो, तोपर्यंत घडलेल्या चुका आणि त्या चुकांचा गाठोडा संत बांधून ठेवत असतात. पांडुरंग परमात्मा त्या चुकांचा गाठोडा बांधून ठेवत असतात. का? जाणीव नव्हती ना, नेणिवेतून घडलं ना, ठीक आहे चल. तुमच्याकडून घडलेली पाप कर्म, तुमच्याकडून घडलेल्या चुका तुम्ही कोणाला सांगू नका. शेजाऱ्यांना तर नकाच नका, कारण अख्ख्या गावभर करतील ते, आहे की नाही. आणि माझ्या माय माऊलीकडे तर एक मंत्र आहे, काही सांगण्याच्या आधी तो तिला मंत्र देते समोरच्याला, तुला सांगते कोणाला सांगू नको. हा मंत्र दिल्याशिवाय पुढचा मार्गदर्शन करायला सुरुवात करत नाही बरं का. पहिले मंत्र देणार, तुला सांगते कोणाला सांगू नको, मलाच माहित झालंय, पण तू माझ्या जवळची आहेस म्हणून तुला सांगते. 8 दिवसानंतर ज्या वेळेला अख्ख्या गावभर फिरून परत तिच्या जवळच येतो आणि जी बोलते ती बोलते, तुला सांगते कोणाला सांगू नको. पहिला वाटतं नवीन काहीतरी आणलाय की काय, आणि जेव्हा ती सांगायला सुरुवात करते तेव्हा ती विचार करते 8 दिवसापूर्वी माझ्याकडूनच गेलाय, पण तिला समाधान एवढं असतंय का तो मंत्र माझ्यापर्यंत परत आलाय, म्हणजे मंत्र कोणी टाकला नाही, तुला सांगते कोणाला सांगू नको. आपल्याकडून घडलेली कर्म जी काय आहेत, आपल्याकडून घडलेल्या ज्या काही चुका आहेत, त्या जर आपण इकडे तिकडे सांगितल्या ना तर त्याचा बबल केली जाईल, त्याची वाच्यता केली जाईल, त्याचा अपप्रचार केला जाईल. तुम्हाला जर तुमच्याकडून घडलेली कर्म आणि चुका जे काही झाले असतील ती कर्म जर तुम्हाला मांडायचे सांगायचे आहेत ना, तर संत म्हणतात देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक. देवाच्या चरणी मांडा, देवाला सांगा सुखाचंही आणि दुःखाचं जे काही असेल ते. घडलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत माणसाला होत नाही तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. घडलेल्या कर्माचा पश्चाताप झाला त्याला, आणि ज्या वेळेला घडलेल्या कर्माचा पश्चाताप झाला त्याच वेळेला घडणाऱ्या कर्माची उपरती झाली. माऊली, आता मी काय केलं पाहिजे मला सांगा. याला उपरती म्हणतात. मला काय करायचं आहे, उपरती घडली पाहिजे अंतःकरणामध्ये. मला काय करायचं आहे आणि काय करायचं आहे, कशाने उद्धार आहे हे ऐकल्या बरोबर मग नारद मुनी बोलले, आता तुला या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधी आल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही मुक्ती साधी आल्या. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे? काय नाही, न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. काय करायचंय मग? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कशा पद्धतीने? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. हा, मग त्यासाठी आम्ही कुठली वेळ काळ काही पंचांग वगैरे बघायला पाहिजे का? जर देवाचं नामस्मरण आम्हाला करायचं आहे तर
कारण आम्हाला पंचांगात खूप अडकावून ठेवलंय ना माऊली. बरं का, देवाची पूजा करायला कशाला तुम्हाला पंचांग काढायला पाहिजे तेच काही कळत नाही मला. माऊली म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही. साधं उदाहरण आहे बघा. कर्णाकडे बघितल्यानंतर दानशूर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. माऊली कर्णाकडे बघितल्यानंतर दानशूर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. कर्ण दाढी करायला बसला होता. बरं का, आणि एक असाच